पण मला असे त्याला नियम काही नाही आहेत की एखादा रील स्टार अभिनेता होऊच शकत नाही. सगळे नाहीच होऊ शकत, पण सगळे अभिनेते सुद्धा रील स्टार नाहीच होऊ शकत. बरोबर. रील करायला तुम्हाला वेगळं टेम्परामेंट लागतं आणि तुम्ही फुल टाइम ऍक्टर असेल तर तुम्हाला वेगळा टेम्परामेंट लागतं. कोण आहे ही साली थर्ड क्लास पिऊ? मला खरं तर असं वाटतं की लहान मुलांनी लहानपणी तर अभिनयाकडे फार वळू नये. ती एका अशा 12-13 वर्षाच्या मुलाची गोष्ट आहे आणि त्याचं भावविश्व आणि मी त्या वयाची असतानाच माझं भावविश्व याच्यात इतका जास्त फरक आहे की म्हणजे आपल्याला ते समजता येणं पण थोडं कठीण आहे आता की ते कशाचा विचार करतात, त्यांच्या जगात काय चालू असतं. त्यांना इतकं एक्सपोजर आहे. तर मला मास्टर्स करायचं आहे असं करून काही मी ऍडमिशन घेतली नव्हती. आई बाबा म्हणत होते म्हणून मी केलं. माझ्या घरनंही इंग्लिश यायला पाहिजे तिला, इंग्लिश मिडियमला, म्हणजे मला इंग्लिश मिडियमलाच घालणार होते पण मी सकाळी उठायला खूप त्रास द्यायचं, त्यामुळे दुपारच्या मराठी मिडियमला मला घातलं आणि खूप बरं झालं मला मराठी शाळेत. मला त्याच्यात पण माझी मजा शोधता आली फॉर्च्युनेटली. अनेक बायका त्याला नावं ठेवत का होईना पण बघतात. नावं ठेवताय ना मग बघणार आहे. अजिनोमोटो घातलेलं, घाणेरड्या तेलात तळलेलं हे सगळं मला आवडतं. प्रोसेस शुगर असलेलं सगळं मस्त लागतं. ते मी खूप एन्जॉय केलंय. तर माझ्या कॅसेटमध्ये एक गोष्ट होती, त्या गोष्टीचं नाव होतं सदैव आळशी आणि त्याच्यात अशी एक कविता होती, सदैव आळशी राहील उपाशी, कोणीच बोलणार नाही मग त्याच्याशी. आणि मला वाटलेलं ही आईने मुद्दामून मला टॉन्ट मारण्यासाठी कॅसेट दिलेली आहे. करतात खूप नॅस्टी कमेंट्स, ऍक्च्युली करतात खूप नॅस्टी कमेंट्स. खूप हिंमत वाढते ना चेहरा दिसत असतो आपला तेव्हा. खरं. हाय हॅलो नमस्कार. रोलिंग स्कोप या चॅनलवर मी रुचामुळे तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण ज्या अभिनेत्रीसोबत गप्पा मारणार आहोत तिला दिल दोस्ती दुनियादारीपासून आपण सगळेजण ओळखतो. तिची भूमिका सगळ्यांना आवडली होती आणि त्यामध्ये तिचं वाखण्याजोगं अगदी काम झालं आहे ते म्हणजे अनन्यामध्ये. आता हे सोडून तिने अनेक ठिकाणी कामं केली आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट ती एक अत्यंत उत्तम थिएटर आर्टिस्टसुद्धा आहे. आता लेखिकासुद्धा आहे आणि कॉन्टेंट क्रिएटरही आहे. अशी अष्टपैलू अभिनेत्री असं म्हणू शकतो रुचा आपटे. रुचा, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. मला छान वाटलं की रुचा आणि रुचा दोन्ही बाजूला आहेत, त्यामुळे रुचाचा आज वर्गमूळ येस, रुचाचा वर्गमूळ आज आहे. आणि रुचा, तू आज इथे आल्यामुळे तुला राधनीकडून एक गिफ्ट आहे. ह्यात हँड पेंटेड कुर्तीज आता लगेच स्टिच करून घालू शकतेस आणि तुला आवडतील अशा पद्धतीचे. मी तुला इन्स्टावर स्टॉक करून असं बघितलं तुझी चॉईस काय असू शकते साधारण, आणि त्या साधारण चॉईसनुसार असणार आहे. अरे सही. त्यामुळे तुझ्या आवडीचं, तुझ्या पद्धतीचं साधारण हे असं गिफ्ट आहे. आणि राधनीची खासियत म्हणजे तुम्ही कस्टमाइजसुद्धा तिथे करू शकता. तुम्हाला काही स्पेशल डिझाईन हवी असेल तर तुम्ही सांगू शकता. त्याचे सगळे डिटेल्स आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आणि हो, युनिसेक्स आहेत, त्याच्यामुळे एक कुर्ती फक्त मीच घालेल असं नाही, तर मी माझ्या नवऱ्यालाही देऊ शकते, तसं तुम्ही तुमच्या पार्टनरला डेफिनेटली देऊ शकता. क्या बात आहे. असं हे राधनीबद्दल. आता आणि आता आपण रुचाकडे येऊया की दिल दोस्ती दुनियादारी मी सुरुवात केली आहे आणि दिल दोस्ती दुनियादारीमधूनच आम्हाला रुचा आपटे सगळ्या ठिकाणी दिसायला लागली. त्या दिल दोस्ती दुनियादारीबद्दल काय सांगशील? दिल दोस्ती दुनियादारी हे म्हणजे खरं तर माझं असं पहिलं काम नाहीये. हा, हे मला ऐकायचं होतं की हे तुझं पहिलं काम नाहीये. मी पहिल्या अग्निहोत्रमध्ये काम केलं होतं. म्हणजे त्याच्यात सुलेखा तळवलकरांचं जे कॅरेक्टर होतं त्याचं मी फ्लॅशबॅकमध्ये लहान व्हर्जनचं काम करायचे. उषा नावाचं कॅरेक्टर होतं आणि तिकडे आमचा दिल दोस्तीचा जो दिग्दर्शक होता विनोद दादा, तो तिकडे तेव्हा असोसिएट होता. हे मी 2008-9चं वगैरे सांगते साधारण. आणि दिल दोस्ती 2016 मधली सिरियल. सो त्यामुळे तो मला ओळखत होता अग्निहोत्रमुळे. आणि जेव्हा दिल दोस्तीचं
प्री प्रोडक्शन चालू होतं, कास्टिंग वगैरे चालू होतं, तेव्हा मला त्याचा फोन पण आला होता की आम्ही अशा अशा शोसाठी ऑडिशन्स घेतोय आणि माझे बरेच सिनियर्स म्हणजे त्या सिरियलमध्ये होते आणि त्या सगळ्यांची नावं घेऊन त्याने सांगितलं की ह्यांना पण मी बोलावणार आहे तर तू पण ऑडिशनला ये. पण अनफॉर्च्युनेटली तेव्हा माझं मास्टर्सचं शेवटचं वर्ष चालू होतं आणि मला काय फुल टाईम मुंबईला जाऊन शूट करता येणारच नव्हतं तेव्हा, कारण माझी मास्टर्सची डिग्रीच करायची होती मला. अभ्यास महत्वाचा होता. माझ्यासाठी नव्हता, पण आपण एक समाजासाठी जे शिक्षण घेत बसतो त्याचं तो तसं ते होतं, म्हणजे त्याचा खूप उपयोग झाला मला. पण मी मला मास्टर्स करायचं आहे असं करून काही ऍडमिशन घेतली नव्हती, आई बाबा म्हणत होते म्हणून मी केलं. तर ते होत होतं. सो मी तेव्हा काय ऑडिशन दिली नाही, कारण दिली असती आणि झालं असतं आणि मला करता आलं नसतं तर खूप बीटी बसली असती तेव्हा. त्यामुळे मी ऑडिशनच दिली नाही. आणि मग शूट चालू झालं, कास्टिंग झालं, शूट चालू झालं, टेलिकास्ट सुरू झाले आणि टेलिकास्ट चालू झाल्यावर एक मला वाटतं महिन्याभराने वगैरे मला परत मेसेज आला विनोद दादाचा की एक छोटा ट्रॅक आहे तर तू करशील का, असं एक कॅरेक्टर आहे ते मी तुला भेटल्यावर सांगतो, त्याचा छोटा ट्रॅक आहे, खूप शूटिंग नसणार आहे. तर म्हणलं हो मग चालेल. म्हणलं किती दिवस असेल महिन्यातनं, तर तो म्हणलं मॅक्स एक 4-5 दिवस असेल महिन्यानं, त्याच्यापेक्षा वर नाही जाणार. तर म्हणलं मग भेटूया आपण. आणि तो बिंबिसार नगरमध्ये राहायचा तेव्हा गोरेगावला, तेव्हा मी त्याला भेटायला गेले आणि म्हणजे मी काही विचार वगैरे करायचा संबंधच नव्हता, कारण विनोद दादा खूपच आमच्या आवडीचा आणि असा मित्रासारखा दिग्दर्शक आहे. त्यामुळे मी लगेच म्हणलं की सांग मला कधी आपण चालू करूया म्हणजे शूट, कारण माझी तेव्हा परीक्षा पण संपली होती मास्टर्सची आणि तसे मी फ्री झाले होते म्हणजे. आणि मग झालं, मग ते पियूचं सगळं त्यांनी मला सांगितलं असं असं आहे आणि ते थोडं वेगळं कॅरेक्टर होतं ना जरा. एकदा त्याची एंट्री सस्पेन्स मध्ये होती की काहीतरी वेगळंच वाटत होतं, कोणीतरी गर्लफ्रेंड असेल असं वाटत होतं आणि ती बहीण निघाली. आणि तेव्हा मला म्हणजे अग्निहोत्र मधलं सुलेखाताईचं कॅरेक्टर पण तसं होतं. अच्छा. असं ते काय त्याला कनेक्ट झालं किंवा असं ते जुळून आलं माहिती नाही, पण त्याने मला तेव्हा ते उदाहरण दिलं होतं की ते कसं होतं, तू तिच्या बालपणीचा कॅरेक्टर तेव्हा केलं होतंस, तर असं समज की त्याचं हे प्रोग्रेशन सारखं कॅरेक्टर आहे, ऑफकोर्स विथ मेनी डिटेल्स चेंज्ड, पण झोन तसा आहे. आणि म्हणजे मला वाटलंच नव्हतं की ते एवढा मोठा तो शो आहे, हे आपल्याला इंडिव्हिज्युअल लेवलला कळत नाही की आपण जे काम करतोय ते किती मोठं आहे. तर ते झालं आणि तेव्हा इंस्टाग्राम वगैरे जस्ट आपल्याकडे आलं होतं आणि मी जस्ट ऍक्टिव्ह झाले होते इंस्टाग्रामवर आणि त्याच्यावर असे मला फॉलोअर्सचा पाऊस पडायला लागला. तेव्हा मला असं कळलं की हे खूपच काहीतरी मोठ्या गोष्टीचा आपण भाग झालोय आता. आणि द रेस्ट इज लाईक यू नो हाऊ लाईक पीपल लव्ड हर. ऑल्सो मेनी विमेन हेटेड हर, कारण ते कैवल्यचं अटेन्शन त्या कॅरेक्टरला मिळायचं म्हणून खूप मुलींना माझा रागही आलेला आहे तेव्हा. म्हणजे माझ्या कमेंट्समध्ये अशा हेट कमेंट्स असायच्या तेव्हा. त्याच्या एका कमेंटवरनं मला खूप लोकांनी चिडवलं. एका मुलीने काहीतरी लिहिलं होतं की कोण आहे ही साली थर्ड क्लास पिऊ. आणि त्याच्यानंतर मला ते सगळे लोक साली थर्ड क्लास पिऊ असं चिडवायचे. तर असे पण अनुभव होते, पण इट वॉज ऑल फन. खूपच एका हृदयातल्या सेफ जागी आहे तो सगळा काळ माझ्यासाठी. खरंच आहे. आणि तो लोकांच्या पण तेवढाच आहे, पण लोकांनी एवढं मनावर घेतलंय म्हणजे कायच्या काय मनावर घेतलं. जानलेवा मोहब्बत होती कैवल्याशी मुलींना तेव्हा. काय आता करणार. मे बी अजूनही असेल. अजूनही असेल. You never know. पण याच्या एक्झॅक्ट अपोजिट मला वाटतं अनन्यामध्ये तुझी भूमिका होती. म्हणजे त्याच्यामध्ये तसं पाहिलं तर तू समंजस या कॅटेगरीमध्ये जरा जास्त होतीस. हा, म्हणजे त्या बिचाऱ्या त्या मुलीवर, त्या प्रियंकावर अशी परिस्थिती आली की तिला समजूतदारपणे वागण्याशिवाय काही गत्यंतर नव्हतं. म्हणजे ती खरं तर खूप बबली आणि आउटगोईंग अशी मुलगी असते, पण जेव्हा तिच्या मैत्रिणीवर अशी वेळ येते तेव्हा शी हॅज टू स्टँड अप फॉर हर आणि वाहून घेते स्वतःला तिच्यासाठी. सो इट इज असं मैत्री गोल्स असं ते कॅरेक्टर होतं साधारण. तुझ्या नवीन मेडलसाठी तुझ्या कपाटात आता जागा नसेल उरली ना. अशक्य रिकामी जागा. तुझ्या लग्नात माझ्याऐवजी करवली म्हणून ही उभी असणार आहे. पण तुला त्या अनन्याकडून काय शिकायला मिळालं ग? म्हणजे मला स्वतःला ना अनन्या फार अपील होते खूप वेळा, की काहीच नसताना सुद्धा कसं स्वतःला उभं करणं महत्वाचं असतं, लाईक फिनिक्स. या तसं तुला अनन्या कुठे सगळ्यात जास्त आवडली? खरं सांगायचं तर ना
म्हणजे ती स्टोरी मला माहिती होती अनन्याची, हम्म. कारण ते नाटक वगैरे खूपच फेमस नाटक आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण मला ऋताच्या मेहनतीचं खूप तेव्हा कौतुक वाटायचं. म्हणजे तिने खूपच ते इतकं मनापासून आणि डेडिकेशनने केलं होतं ना सगळं. ती इथे पायाने लिहायला वगैरे शिकली ग त्याच्यासाठी. हो. ते पांघरुणाची घडी घालायला हम्म. शिकली. मग ती खरंच शिकली खरंच आणि शिकली. एव्हरी डे इट वॉज शोईंग की ती रोज मेहनत घेते, ती रोज काम करते, ती रोज तिचे नियम पाळते, रोज हे करते ते करते. सो ते माझ्यासाठी खूपच इन्स्पायरिंग होतं. मी मी करेन ना मॅनेज. मी राहीन एकटी. हा अन्या ढगाळल्या सूर्यामधली तू धगधगती या दिवल्या पंखामधली तूच नभाची जा. म्हणजे मला अनन्यामधून काय मिळालं तर मला तो तिचा कष्टाळू एक स्वभाव बघायला मिळाला आणि त्याच्यातून मी बऱ्याच गोष्टी घेऊ शकले माझ्यासाठी, असं मला वाटतं. कारण जशी बसलीस ना एकदम, मला असं झालं मी पण जरा मांडी घालून बसते. युजली मी इतकी फॉर्मल बसलेली पॉडकास्टवर आहोत, जरा आपण नीट बसलं असं पण नीट असं माझं नेहमी होतं, पण आता मला असं झालं की ठीक आहे, मला एकदम रुचा नावाशी सिमिलर गोष्टी दिसायला लागल्या की हो हे असंच आहे. हॉटेलमध्ये गेलो ना तरी मांडी घालून बसणार, तिथे असं आणि जिथे सोफा असतो तिथे तर हमखास मांडी घालून बसायची. आता हे बोलत असताना मला अजून एक वाटतं की आता हे जे कनेक्ट झालं नावांवरून, तसं आपण मगाशी गप्पा मारताना आपला कनेक्ट झाला तो मराठी शाळांवरून किंवा मराठी माध्यम या विषयावर. तर रुचा आपटे हे नाव ना सतत मराठी उत्तम आणि अस्खलित बोलणारी व्यक्ती यासाठी जास्त फेमस आहे. सगळे उच्चार, सगळे एक 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 अक्षर, मूळाक्षर स्पष्ट सांगणारी. तर हे मराठी प्रेम मला तुझं ऐकायचं आहे की कसा श मधला फरक आहे, ळ मधला, हे सगळं कसं काय हे आता आहे. म्हणजे सगळ्यांमध्ये जनरली अभिनेत्यांमध्ये अभिनेत्रींमध्ये असतं, पण रुचाचं प्रामुख्याने दिसून येतं की मराठी उत्तम आहे. इनफॅक्ट मी हेही सांगते की खूप पॉडकास्ट मी तुझे बघितले आणि त्याच्या खाली असं लिहिलेल्या कमेंट्स आहेत, इतकं छान मराठी बोलणारी अभिनेत्री आहे. तुझ्या मराठी प्रेमाबद्दल ऐकायचं आता मला. असं म्हणजे मराठी प्रेम माझं कधी चालू झालं मला असं सांगता नाही येणार. पण माझा शाळेतला तर आवडता विषय मराठीच होता, किंवा लँग्वेजेस खरं तर, पण त्याच्यात पण मराठी. कारण त्याच्यातल्या गोष्टी म्हणजे असं खूप काहीतरी जवळच्या वाटायच्या मला. एंटरटेनिंग तर वाटायचंच, पण काहीतरी मिळतंय त्याच्यातून, ऍक्च्युली जगण्याचं काहीतरी मिळतंय असं तेव्हाही वाटायचं मला लहान वयात, की ह्याच्यात व्हॅल्यू आहे असं. तर तेव्हापासून ते चालू झालं असेल. आणि मी लहानपणी बास्केटबॉल खेळायला जायचे एका ग्राउंडवर आमच्या घराच्या इथल्या, आणि तिथे ना आम्ही 2-3 जणीच मराठी शाळेतल्या होतो, बाकी तिकडे इंग्लिश मिडियमच्या मुली असायच्या. आणि म्हणजे मला माहिती नव्हतं की ही दरी आहे इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम मध्ये, पण ते तिथे मला कळलं. कारण तिथे त्या मुली त्यांचा अभ्यास डिस्कस करायच्या, ज्या आमच्याच वयाच्या होत्या, म्हणजे माझ्याच वयाच्या होत्या त्या, पण त्यांचं मला जो पदार्थ नावाचा धडा होता विज्ञानात, त्यांना तो सबस्टन्सेस नावाने होता. असं ते म्हणजे कळायचं नाही मला. आणि मग त्यांच्यामुळे त्यांनी काय मुद्दाम केलं नाही ते, पण असं कुठेतरी व्हायला लागलं की आपलं काहीतरी गणलंय याचा अर्थ. म्हणजे आय एम नॉट बिंग स्मार्ट इनफ, हे मला तेव्हा असं काहीतरी डोक्यात तयार व्हायला लागलं. कारण मी मराठी मीडियम मध्ये आहे, मी व्हर्नाक्युलर भाषेत शिकतेय, माझी भाषा कूल नाहीये, यु नो. आणि ते तेव्हा खूप होतं. म्हणजे आता तरी मला असं वाटतं मराठीला थोडासा आदर आलाय, विच इज अ ग्रेट थिंग, पण तेव्हा तो नव्हता. तेव्हा माझ्या घरनंही इंग्लिश यायला पाहिजे तिला, इंग्लिश मिडियमला, म्हणजे मला इंग्लिश मिडियमलाच घालणार होते, पण मी सकाळी उठायला खूप त्रास द्यायचं, त्यामुळे दुपारच्या मराठी मिडियमला मला घातलं. आणि खूप बरं झालं, म्हणजे खूप बरं झालं मला मराठी शाळेत घातलं. तर तो कॉम्प्लेक्स तेव्हा मला जनरेट झाला आणि तो मी कॅरी केला नंतर कॉलेजमध्ये येईपर्यंत. कॉलेजमध्ये आल्यावर नाटकाकडे वळल्यानंतर मला कुठेतरी माझं एक अवकाश सापडलं असं होतं ना आपल्याला, की आय बिलॉंग हिअर, तसं कळलं. आणि तिथे सगळंच ओपन झालं म्हणजे माझ्या समोर, की भाषेतली दरी जी आहे त्याला काही अर्थ नाहीये, जातीतल्या दरीला काही अर्थ नाहीये, बोली भाषा प्रत्येक प्रकारची आपण रिस्पेक्टफुली पाहिली पाहिजे, त्या रिजननुसार लोक ती भाषा बोलतात, त्याच्यात शुद्ध अशुद्ध उच्च नीच असं काही नाहीये. हे सगळं मला कळायला लागलं. आणि मला असं वाटलं जर मी
कलाकार आहे किंवा मी लिहू शकते, मला नाटक करता येतं, तर मग मी मला माझ्या आयुष्यात येऊन गेलेल्या भिडणाऱ्या विषयांबद्दल ते केलं तर त्याच्याहून म्हणजे चांगलं मी काय करू लोकांना पण शकते ते कनेक्ट होईल. एक्झॅक्टली. आणि त्याच्यानंतर मी ते इंग्लिश मीडियम नावाचं मी जे तुला मगाशी हां. म्हणाले ते नाटक लिहिलं, जे अशा एका मुलाबद्दल आहे जो 4थी पर्यंत मराठी शाळेत शिकलाय आणि तो 4थी रिपीट करतो इंग्लिश मीडियमच्या शाळेत. हम्म. अ, त्याच्या वडिलांच्या बदली झाल्यामुळे त्याला ती शाळा बदलायला लागते, पण ऑफकोर्स त्याच्याबरोबर हे सगळे कॉन्टेक्स्ट येतात की इंग्लिश आलं पाहिजे, स्मार्ट झालं पाहिजे मूल, अ, भाषा बोलता आली पाहिजे, नाही तर त्याचा विकास कसा होणार. अशा सगळ्या जॉनरचं ते अशा गोष्टींबद्दल ते नाटक आहे. आणि तिथे मला वाटतं माझं असोसिएशन म्हणजे लोकांना असं मी आणि मराठी असं असोसिएट व्हायला लागलं. पण बाकी मी पुण्यात जन्मापासून वाढली आहे, मराठी माध्यमात शिकली आहे, मराठी आवडता विषय होता, नाटक करते, त्यामुळे ते माझी काय अस्खलित बिस्खलित म्हणत असतील तसं झालंय. पण ते ते काय मी मुद्दामून केलंय अशातला भाग नाही. माझी आजी आमच्याकडून खूप गीतेतले अध्याय म्हणून घे, रामरक्षा पाठ करून घे, हे करून घे, ते करून घे. ते उच्चार सगळं स्पष्ट होतात त्याने. त्याच्यामुळे झाले हां. असतील कदाचित. म्हणजे असे उच्चार माझे काय त्याचं उत्तर माझ्याकडे खरंच नाहीये. पण त्या सगळ्यामुळे झाले असतील. पण मला ना गावोगावच्या भाषा ऐकायला भयंकर आवडतं. बोलीभाषा. खूपच मजा असते बोलीभाषांमध्ये. मी आता तुझ्यात जीव रंगाला सिरियल हम्म. केली तेव्हा मी कोल्हापूरमध्ये राहिले होते ना. हा. असं वाटायचं तुम्ही बोलत राहा आणि मी ऐकत राहते, मला काही बोलायचं नाहीये, तुम्ही फक्त काहीही बोला आणि मला ते ऐकू दे. म्हणजे आमचे ड्रायव्हर दादा वगैरे पण येत असतील आणि तुम्ही फोन केला, हा कुठे पोहोचला दादा, हा या लागलोय तेल टाकायला थांबलोय. करेक्ट. म्हणजे ही असं वेगळीच वाटायचं की असते. तुम्हाला सगळं माफी, तुम्ही किती उशीर करा, तुम्ही फक्त गप्पा मारा. इतकं ते मला ऐकायला आवडायचं. आणि त्याच्यानंतर मग एक कडचा हो. पण हेल आहे, तो पण फार गोड तो वेगळा आहे. असतो. त्याचं साऊंड आता माझं आजोळ चिपळूणला आहे, तर आ. तिकडची पण एक भाषा माझ्या कानात अशी बसलीये की बोलावलं नाही जायचं आपण, असं ते चालीत बोलतात ना, ते खूप गोड वाटतं. अशा मी ज्या ज्या नवीन नवीन माझी एक मैत्रीण आहे आता बार्शीची, ती तिथली तिचा हेल तिकडचा आहे सोलापुरी असा, आणि ती एक वेगळी मजा आहे. असं मला म्हणजे हा माझा विषय असं मला वाटतं, मला ह्याच्यात मजा मजा येते. येते. हो, मला हे ऐकायला, मला ह्याच्यावर विचार करायला मजा येते. पण तू आता म्हणालीस की इंग्लिश तू स्वतः लिहिलंस, हम्म. तर त्यानंतर तुझा असा लेखिका म्हणून प्रवास सुरू झाला का? कारण आता मी बघते तर अनेक नाटकं तू लिहित आहेस स्वतः, तर हे कुठून तुला वाटलं की आता आपण लिहायला सुरुवात करावी म्हणून? खरं तर मी कॉलेजपासून लिहित होते अगं. म्हणजे कॉलेजमध्ये सुमन करंडक नावाची एक स्पर्धा तेव्हा असायची, आता त्याचं सिम्बायसिस करंडक नावाची नाट्य वाचनाची स्पर्धा असायची. त्याच्यात एकतर मी आणि माझा एक मित्र आहे सिद्धार्थ महाशब्दे म्हणून, आम्ही दोघांनी मिळून पहिल्यांदा असं नाट्य वाचनासाठी एक लिहिलं काहीतरी. जेव्हा मला वाटतं FY ला वगैरे असेल, तर आम्ही दोघांनी मिळून ते लिहिलं आणि त्याला सगळं व्हाईट वॉश सगळं मिळालं. म्हणजे अख्ख्या स्पर्धेतली सगळी बक्षिसं त्याला मिळाली अरे वा. त्या नाटकाला. ते हॉरर असं होतं. आम्ही साऊंड इफेक्टसाठी तसा विचार करून लिहिलं होतं नाट्य वाचन. आणि मग असं वाटलं जरा की अच्छा आपण लिहू शकतोय, मे बी बहुतेक आपल्याला जमतंय हे. मग आम्ही फिरोदियासाठी एक नर्मदेहर नावाचं नाटक लिहिलं होतं, जे नर्मदा परिक्रमेविषयी होतं. आणि त्याला पण बऱ्यापैकी इट वॉज टॉक्ड अबाउट आणि बरीच बक्षिसं मिळाली, असं सगळं झालं. आणि म्हणजे असं मी असं पहिल्यांदाच आत्ता लिहिते असं नाहीये. म्हणजे आधीपासूनच लिहितेस? हो, लिहिते. म्हणजे मला आवडतं लिहायला. आणि आत्ता असं खरं तर झालंय की मी अभिनयापेक्षा जास्त लिखाणात आहेस. लिखाण एन्जॉय करतेय जास्त. पण काय काय आता सध्या काय लिहितेस? पुढे तुला काय काय लिखाणाची अशी, म्हणजे असं पुढे काय लिखाण लोकांसमोर मांडायचं तुला? असं ठरलं नाहीये माझं पुढे काय जाऊन मांडायचंय, पण मला एक्सपेरिमेंट्स तर करायचेत नवीन नवीन लिखाणात. मागचे काही काळ असा होता की मला फक्त कॉमेडी लिहायचं होतं, मला बाकी काही लिहायचं नव्हतं. आता ते थोडं थोडं शिफ्ट होत आहे. थोडंसं मिस्टरी लिहायला शिकायचंय मला, थोडंसं असं. पण कुठल्याही म्हणजे आर्टिस्टचं मला वाटतं असंच असतं, आपण जसं जगत जातो ना तसे आपल्याला नवीन नवीन इन्स्पिरेशन्स मिळते आणि त्याच्यातनं आपण जे करतो ते होतं. सो असं ठरवता नाही येत की मला हे अशा प्रकारचं लिहायचंय. म्हणजे मला तरी ठरवता नाही येत
की मला याच जॉनरामधलं लिहायचंय. आत्ता मला ते मिस्ट्री जॉनरा थोडासा काय म्हणूया आत्मसात करायला हवा असं वाटतंय. पण इतके दिवस ते कॉमेडी होतं, त्याच्यात लकीली नॉर्मल डे सारखा स्क्रिप्ट लिहायला मला मिळाली, ते एक झालं. त्याच्यानंतर मी एका शाळेसाठी अर्थ अनर्थ नावाचं एक नाटक लिहिलं होतं, जे कम्प्लिटली पर्यावरण आणि कसं आपण नाव विनाशाकडे किती चाललो. कॅची दिलंयस ग, मस्त आहे. नाव मी नाही दिलेलं. नावाला कॉम्प्लिमेंट मिळाली पण नाव मी नाही दिलेलं. नाव एका मित्राने दिलंय पण ते अर्थ अनर्थ चांगलं नाव दिलंय त्याने. असं ते नाटक होतं. त्याच्यानंतर मग इंग्लिश मिडियम झालं, अर्थ अनर्थ झालं आणि नॉर्मल डे, अशी 3 वर्ष मी सलग 3 नाटकं लिहिली. आणि आत्ता थोडंसं असं व्हायला लागलंय की मी लेखक म्हणून मला ओळखतात लोक. म्हणजे माझं असोसिएशन लिखाणाशी आत्ता झालंय, ते असं खूप जुनं नाहीये. आत्ता मी एका सिरियलचं स्क्रीन प्ले लिहितेय अरे वा. ॲज अ घोस्ट रायटर. ओके. पण म्हणजे असं म्हणतात, आपल्या पिढीचे तर म्हणतात की काय ते सिरियल मध्ये चाललंय वगैरे आणि काय दाखवतात. पण मला त्याच्यात पण माझी मजा शोधता आली फॉर्च्युनेटली. आणि मला सिरियल्स बघायला आवडतात. लोक का म्हणतात माहित नाही. थँक्स. मला आवडतात आणि मी ना अशी आहे की मी बघते. हा ठीक आहे, कदाचित इकडून मान वळेपर्यंत मी थोडंसं फॉरवर्ड करेन. अगं आणि कसं आहे, असं म्हणतात की आधी किती भारी सिरियल्स होत्या, आता कशा सिरियल्स आहेत. पण आधीचा ऑडियन्स वेगळा होता, आताचा ऑडियन्स वेगळा आहे. कम्प्लिटली वेगळा आहे. आता शहरातल्या लोकांना वेळ नाहीये टेलिव्हिजन बघायला. आता केबल असलेलेच घरं किती कमी उरली आहेत आपल्याकडे. हो. सगळ्यांकडे स्मार्ट टीव्ही असतात. केबल कोणाकडे आता गावखेड्यामध्ये आहे, अगदी त्याच वेगळ्या लोकांकडे आहेत. मग त्यांच्यानुसार कंटेंट येणार ना टेलिव्हिजनवरती पण. कारण आता ते आपला जर प्राईम ऑडियन्स असतील टीजीच तो झालेला आहे आपला. तर मग सगळ्यांना आवडेल, सगळ्यांच्या सेन्सिटिव्हिटीजचं टेलिव्हिजन नाही हे करू शकत, सॅटिस्फाय करू शकत. आणि त्यासाठी आहेत आता अनेक ऑप्शन्स. सिरीज आहेत, OTT आहे, खूप आहे. पण आहे म्हणजे मला सिरियल प्रेम आहे का माहित नाही. म्हणजे माझ्या वयाचे म्हणजे खूप मित्रमैत्रिणी आहेत की तू का बघतेस. त्यांच्या आया आणि मी म्हणजे त्या सगळ्या काकूंसोबत मी हो तिने त्या दिवशी तसं केलं ना असं मी गप्पा मारायला बसतो. असं आमचं होतं. पण ते म्हणजे माझे मित्रमैत्रिणी तुला काय म्हटलं, मला आवडतं आणि मी त्या कॅटेगरीतली की रोज एकही एपिसोड चुकवणार नाही. अरे वा. मी आणि जेन्युअनली म्हणजे असं अजिबात कॅमेरा समोर वगैरे नाही, पण मी खरंच काही आहेत सिरियल की मी रोज बघते म्हणजे बघतेच. आणि हे मराठीच आहेत. वा. पण आहे हे सिरियल आहेत म्हणजे आपल्याकडे पण आहेत लोक, अगदीच पुणे मुंबईकडे नाहीच असं नाही. अनेक बायका त्याला नावं ठेवत का होईना पण बघतात. नावं ठेवताय ना मग बघणार आहेत. आणि मग जेव्हा ते बघत राहतात तेव्हा ते त्याचे रेटिंग्स वाढतात, मग तसा कंटेंट येत राहतो. असं ती इट्स अ सायकल ऍक्च्युली. आणि ती बदलेल पण. असं काही नाही की असाच कंटेंट आता येत राहणार आहे का, तर असं नाहीये. कारण ऑफकोर्स सगळीकडे माणसंच आहेत, चांगल्या बुद्धीची सेन्सिबिलिटीची माणसं आहेत. सो ती पण हा सगळा विचार करत असतात. सो ते चित्र बदलेल. फक्त म्हणजे मला काही जण म्हणतात की तू चांगली सिरियल लिही, तर ते तसं नाही होत. म्हणजे तसं नाही होत. एकतर मी माझ्या जीवावरती लिहिते असं नाहीये, मी असिस्ट करते एका रायटरला. आणि म्हणजे मला तिथे कोणालाच तिकडे से नसतो, तिथे फक्त रेटिंग्सना से असतो, असं आहे तिकडे. सो त्याची गणित कम्प्लिटली वेगळी आहेत. पण ॲज अ सेड मला त्याच्यात माझी मजा शोधता आली आहे आणि इट इज पेईंग मी. सो मला त्याच्यात व्हाय नॉट पेक्षा येस, डेफिनेट येस असं मला वाटतं त्या बाबतीत. अगदी. त्यामुळे आता तर मी फक्त लिखाणाचंच काम करते. पण तू कॉन्टेंट क्रिएशनही करतेस. हो, ते जरा अनियमित करते मी. अनियमित वाटत नाही. मी तर जेवढं तुला बघते की तू नियमितच. आणि ना काही लोकांचे रील्स मी अशी जाऊन बघते. त्यातलं तुझं एक रील ना मी खूप वेळा बघितलेलं आहे. ते जे फिटनेस रिलेटेड आहे बघ. आता गिल्ट गिव्हिंग फ्रेंड्स. येस. तू अशी पर्सनल आयुष्यामध्ये आहेस का एवढी फिटनेस फ्रीक वगैरे काही? मी झालीये गेल्या 1 वर्षात. गेल्या 1 वर्षात झाली. मी आधी अजिबात नव्हते. वाटेल ते मी खायचे प्यायचे. एक तर मला खूप आवडतं बाहेरचं खायला, घरातलं खायला नाही आवडत मला. हे सांगणारे लोक पाहिजेत मला आजूबाजूला की बाहेरचं खायला आवडतं. सेम. म्हणजे छान अजिनोमोटो घातलेलं घाणेरड्या तेलात
घाणेरडं तेलात तळलेलं हे सगळं मला आवडतं. प्रोसेस्ड शुगर असलेलं सगळं मस्त लागतं. ते मी खूप एन्जॉय केलंय. म्हणजे मी एक शाळेत असताना एक काळ असं होतं की मी 10 रुपये सापडले की काहीतरी हे वगैरे आणायचे, लेज किंवा पिकनिक किंवा पेप्पी वगैरे, आणि ते घरी कळू नये म्हणून त्याचे रॅपर्स लपवून ठेवायचे. आणि एकदा माझ्या आई बाबांना असे खूप रॅपर्स सापडले होते आणि माझी जी काय तेव्हा वाट लागली होती, कारण म्हणजे माझे बाबा म्हणले हा अक्षम्य गुन्हा केलास तू, हे एवढा कचरा तू खाल्लास. पण आय वॉज अ व्हेरी लाईक फूडी ॲट हार्ट तेव्हा, आणि अजूनही आहे, पण आता खूपच जरा आपल्या म्हणजे वातावरणही खूप बदलतंय आणि जरा मग त्यामुळे तुझं फिटनेस तब्येतीच्या बाबतीत सगळेच सजग होत आहेत आजकाल. आणि तू काय करतेस म्हणजे फिटनेस फ्रीक, म्हणजे सध्या तुझं काय शेड्यूल आहे म्हणजे ते मला खरंच शेड्यूल म्हणजे फिटनेसचं मी आता फक्त जिम करतेय. हम्म. आणि म्हणजे काय बेसिक प्रोटीन पाहिजे प्रत्येक जेवणात, हा. किंवा हे सप्लिमेंट्स घेणे, काय कॅल्शियम घेणे, डी विटामिन सगळ्यांमध्ये आपल्या कमी असतं ते घेणे, या गोष्टी करते. असं काही खूप अगदीच मी ह्याला हात लावणार नाही वगैरे असं काहीच नाही करते. हात लावून सगळ्या गोष्टींना थोडं 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 एरवीच हो ना. एरवीच असं सोडून नाही देता येणार काही. नाही नाही नाही. आणि अगं म्हणजे असं होतं की जगायचं कधी मग, तर तुम्ही रोज शिस्त पाळली तर, असं मला एक वाटतं. त्यामुळे मी थोडस ते सूट देते, म्हणजे स्वतःला? जास्त सूटच देते स्वतःला, थोडेसे नियम पाळते त्याच्यात असं म्हणायला लागेल. आजपासून माझी साखर बंद, तर तो नियम पाळणं अवघड जातं. हम्म. त्यापेक्षा असं ठरवायचं की जेव्हा मला इच्छा होईल तेव्हा मी थोडी खाईन, की आपोआप त्याचं क्रेविंग कमी होतं. असं मला माझा अनुभव आलाय हम्म. की आपण जितकं स्वतःला आवळून धरतो ना, तितकं आपल्याला जास्त ती गोष्ट हवी असं वाटतं. आणि जर आपण असं सांगितलं की मला वाटलं तर मी थोडं खाईन, पण मला माहितीये की हे चांगलं नाहीये, दिस इज माय वे टू कीप अप विथ द Correct. काय शिस्त. म्हणजे उगाच आपण स्वतःला फार खेचून नाही धरू शकत काही मग तिथे गोष्टींसाठी. मेंटलीच आपण तुटतो की आता खायचं नाहीये, याला काय अर्थ आहे. तीच भीती बसते तिकडे की आता आयुष्यभर खायचीच नाहीये, बरोबर. काय आयुष्य आहे माझं, असं होऊन जातं ते. नाही हे पण आहे. आणि अजून एक मला तुझं छान वाटतं की तुझा जो रील कॉन्टेंट आहे ना, तो साधारण एज ग्रुप वाईज जर कनेक्ट केला तर 25+ टू 40 ह्या एज ग्रुपला खूप कनेक्ट होणारा कॉन्टेंट आहे. सो तू असा स्वतःच्या एक्सपिरियन्स वरून तो कॉन्टेंट सगळा क्रिएट करतेस की काय तुझ्या डोक्यात असतं एखादा कॉन्टेंट, म्हणजे रील्सचा समजा कॉन्टेंट लिहितेस किंवा कुठलाही कॉन्टेंट लिहितेस तेव्हा? साधारण मी असं म्हणजे आता आपल्याला कळतं ना, जे आपण जगतोय तेच साधारण सगळे लोक जगतात, असं आपलं काही वेगळं नाहीये फार. तर अशा गोष्टी मी शोधायचा प्रयत्न करते ज्याच्याबद्दल फार बोललं जात नाही, पण ज्या सगळ्यांच्या आयुष्यात होतच असतात. जसं ते जे रील तुला आवडलं त्याचं हो. आहे, किंवा मी देसी मॉम्स अशी एक काही रील्स या नावाची केली आहेत. तर ते सगळ्यांच्या घरी अशाच आया असतात, किंवा NRIs जे भारतात येतात अचानक आणि करेक्ट. खूप काही त्यांना करायचं असतं, तसं एक रील केलं होतं. सो या गोष्टी सगळ्यांनी बघितलेल्या असतात, पण त्या आपण अशा उघड कधी बोलण्यात येत नाहीत, किंवा म्हणजे ते रिलेट होऊ शकतात, अनस्पोकन असतात, रिलेट होऊ शकतात. असा माझा प्रयत्न असतो करण्याचा कॉन्टेंट. ओव्हरऑल रीलचा. हा, अशा गोष्टी सापडल्या की मग मी त्याचं काहीतरी करते. अजून एक गोष्ट मला आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी दिसते अपार्ट फ्रॉम ऑल दिस थिंग्स, की तू आता रील मध्ये जास्त जाते. हा एक मुद्दा फार हल्ली येतो की रील स्टार आणि ऍक्टर, हे रील स्टार कोणतेही ऍक्टर होऊ शकत नाहीत, किंवा अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी हा मुद्दा आहे की रील 2 मिनिटांची कला आहे, अभिनय ही एक वेगळी कला आहे. तर तू या दोन्ही गोष्टींमध्येस, आणि या दोन्ही गोष्टींचा तू कसा बॅलन्स सध्या करतेस आणि कशा पद्धतीने तुझा अप्रोच आहे याकडे बघण्याचा? मला एकतर ना, मी असंही वाक्य कधी बोलत नाही की हे असं नसतं किंवा हे असं होऊ शकत नाही. पण हल्ली हा विषय खूप ठिकाणी बोलतात. गाजतोय. बोलतात, पण मला असे त्याला नियम काही नाहीयेत की एखादा रील स्टार अभिनेता होऊच शकत नाही. सगळे नाहीच होऊ शकत, पण सगळे अभिनेते सुद्धा रील स्टार नाहीच होऊ शकत. बरोबर. रील करायला तुम्हाला वेगळं टेम्परामेंट लागतं, आणि तुम्ही फुल टाइम ऍक्टर असेल तर तुम्हाला वेगळं टेम्परामेंट लागतं. रीलचा रिझल्ट तुम्हाला लगेच कळतो. तुम्ही कलाकार असेल तर तुम्हाला पेशन्स ठेवायला लागतो तुमच्या कामाबद्दल लोकांकडून अभिप्राय मिळण्यासाठी.
त्याचे स्किल सेट्स वेगवेगळे आहेत, पण असं नाही आहे की ह्यांना जमत नाही, ह्यांना जमत नाही. कारण मला आता मी जेव्हा डॅनीचा शो आम्ही केला, तर त्याने कधीच नाटक केलं नव्हतं. तर मला थोडीशी भीती अशी वाटली रिहर्सल्सच्या वेळी, की हा कंटाळून जाईल लगेच 3-4 दिवसांनी. मी त्याला आधीच सांगितलं की आपल्याला रोज तेच बोलायचं इथे येऊन. सो आतापर्यंत त्याचं असं होतं की एक रील केलं, ते डायलॉग बोलला, विषय संपला, नेव्हर अगेन, है ना. पण नाटकाचं तसं नाहीये. तुला आपण जे स्क्रिप्ट तयार बरोबर. केलंय, किती XY पानी, ते रोज येऊन तेच बोलायचंय, आपल्याला तेच रोज इम्प्रूव्ह करायचंय, त्याच्याच पलीकडे जायचंय. तर मला त्याची थोडीशी पेशन्सची जरा शंका होती, पण त्याने इतकं ते स्मूथली केलं की तो काही विषयच नाही झाला. खूपच. आणि आता तर तो इतका सराईत झालाय की परवा आमच्या एका शोला मी त्याची स्टोरी पण टाकलेली नंतर, एक मूल रडत होतं कोणीतरी ऑडियन्स मध्ये, आणि फार वैताग येतो असा ऍक्टर म्हणून तुम्ही काम करत असताना आणि खरंच कोणीतरी आहे. रडतंय असं, ते खूप कानकोंड होतं. तर ते पहिल्यापासून रडत होतं मूल, आणि मी एका ब्लॅकआउट म्हणजे त्याच्या एक्झिटला म्हणलं की त्याच्यावर काहीतरी कमेंट कर रे, ते मूल फार रडतंय. तर त्याने पुढच्या एका एंट्रीला एक असा रेफरन्स आहे की अनुव जैन के कॉन्सर्ट को हम गए थे, तो वहां पे ऐसा ऐसा हुआ. तर ते वाक्य तो बोलला आणि तेव्हा बरोबर ते मूल रडलं. आणि तेव्हा तो म्हणला, अभी आया है क्या यहाँ पे, मैंने अभी भी उसकी आवाज सुनी. म्हणजे तो इतका हजरजबाबी झाला आता. राईट फ्रॉम कधीच नाटक न केलेली व्यक्ती आज हे पण पुल ऑफ करू शकली. म्हणजे मला खूपच त्याचं कौतुक वाटलं. असं म्हणजे दामले सर पण असं करायचे. म्हणजे मी तिथे पाहिलंय ते, आणि आता कट्टू डॅनी कडून ते बघितलं. सो असं नाहीये की रील स्टार हे करू शकत नाही, कलाकार रील्स करू शकत नाही, असं काहीच. कितीतरी ऍक्टर्स उत्तम रील्स करतात. उत्तम रील्स करतात. आणि आता तर ते हे पण आले, अनेक चॅनल्स पण आलेत जे सोशल मीडियावरतीच ऍक्टिव्ह आहेत, आणि ते रील्सच्या माध्यमातूनच काम करतात. त्याच्यात प्रोफेशनल ऍक्टर्स असतात. सो जेव्हा तुम्हाला करायचं नसतं किंवा जमत नाही ना, तेव्हा तुम्ही असं म्हणता की हे काय करतायत. वाईस वर्सा, दोघंही एकमेकांबद्दल. पण असं मला नाही वाटत. रील्स आणि म्हणजे दोन्ही काम करू शकतात. हो. तू थिएटर पण भरपूर केलेलं आहेस. मला तुझा थिएटरचा एक्सपिरियन्स ऐकायचा आहे. ॲज अ या काय म्हणता येईल की या जनरेशनची मुलगी म्हणून मला तुझा थिएटरचा एक्सपिरियन्स ऐकायचा आहे, की कशी तुझी थिएटरची सुरुवात झाली आणि आजपर्यंत कसं थिएटरमध्ये काम करत आहेस. थिएटरची सुरुवात माझी ग्रिप्स नावाची एक मुवमेंट आहे, जर्मन आहे बरोबर. ती, पण ती मोहन आगाशे सरांनी आपल्याकडे आणली, आणि मराठीत तर त्याची खूपच नाटकं झाली आहेत. आपल्या बऱ्याच जणांनी पाहिलेली पण असतील. तर त्यांना मी जॉईन झाले माझ्या 10वी नंतर वगैरे. बरं. आणि म्हणजे मला असं वाटतं मी काहीही करून सोडून देईन, पण थिएटर मी सोडता नाही येणार मला. कारण असं थोडासा सोल तिकडे थोडा कनेक्ट झाला, अटॅच झालाय. कारण मी तसं माझं खरंच झालंय. आता कॉन्टेंट क्रिएशन पण मी 1 वर्ष खूप सलग म्हणजे अगदी न चुकता केलं. पण मग ते ब्रेक झालं, मग परत चालू केलं, परत ब्रेक झालं, असं झालं. अजून 1-2 गोष्टी अशा झाल्या की चालू केल्या पण त्या कंटिन्यू नाही झाल्या. पण या सगळ्या थिएटर होतच, थिएटर करतेच. आता 2008 साली मी 10वी झाले, तेव्हापासून जी गर्दी आहे ते आत्ता किती 2026 साल चालू आहे, अजूनपर्यंत ते आहे. आत्ता पण आम्ही एक नाटक करतोय, त्याचं नाव आहे मग तू मला खा नावाचं. हो, पाहिलंयस का तू? मी ऐकून पाहिलं नाही. विभावरी ताई. हो, विभाताईने लिहिलंय आणि बसवलंय. आणि म्हणजे आम्ही जे आहोत ना, विभाताईचा जो ग्रुप आहे आमचा, तेच आम्ही, म्हणजे मी 10वी नंतर त्यांच्याच बरोबर काम केलंय आणि अजून आम्ही एकत्रच काम करतोय. किती छान. हां. सो ते नाही सुटणार असं मला डेफिनेटली वाटतं. कारण ते काम आहे असंच वाटत नाही मुळात. ते काहीतरी जगण्याचा अर्थ शोधत असतो आपण, त्याला मदत करणारं काहीतरी आहे असं मला वाटतं. जे अनेकांना ड्रॉइंग करून मिळत असेल, डान्सर्सना, गाणाऱ्यांना, तसं माझ्यासाठी नाटक आहे. म्हणजे आता या ना त्या मार्गाने मी त्याच्याशी अटॅच राहीन. आता मी तुला म्हणलं तसं अभिनय करणं जरा माझं मागे पडतं, कारण मी ते इतकं एन्जॉय नाही करते आता. पण हे जे नाटक आहे मग तू मला खा, त्याच्यातली गाणी मी आणि हर्षद नावाचा अजून एक मुलगा, आम्ही दोघांनी मिळून लिहिली आहेत, किंवा त्याच्यातले काही सीन्स आम्ही एकत्र डिव्हाइस केलेत.
सो अशा कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे मी कनेक्टेड राहीनच. म्हणजे कुठेही गेले, उद्या मी दुसऱ्याच कुठल्या तरी ठिकाणी राहायला गेले तरी नाटकांशी कनेक्ट. तरी मी तिथल्या लोकल थिएटरशी कनेक्ट होईल असं मला वाटतं. म्हणजे माझा पाया तो आहे, म्हणजे वरची इमारत आहे की नाही मला माहिती नाहीये, पण ते आहे. ते भक्कम झालेलं आहे आता हा. तुला की ते आहेच. हो. काही पायापेक्षा दॅट कॅन बी द होल बिल्डिंग ॲज वेल असं मला वाटतं. तू बालनाट्य पण लिहितेस, तर तुला अजून हम्म. बालनाट्यांमध्ये काहीतरी मोठं करायची इच्छा आहे का? कारण हल्ली बालनाट्यांना खूप चांगले दिवस आहेत असं मला वाटतं. खूप पालक आहेत की ज्यांना असं वाटतं की आमच्या मुलाने किंवा आमच्या मुलीने नाटकांमध्ये काम करावं अच्छा. आणि पाठवतात पण बरेच जण आहेत बालनाट्यांबद्दल. अच्छा. तर या बालनाट्यामध्ये तुला काही करायची इच्छा आहे का? बालनाट्य म्हणजे ना, आम्ही ग्रिप्सची जी नाटकं करतो ती लहान मुलांसाठी असतात, साठीच पण त्याच्यात लहान मुलं काम करत हम्म. नाहीत. मला खरं तर असं वाटतं की लहान मुलांनी लहानपणी तर अभिनयाकडे फार वळू नये. कारण हाल होतात अगं, बाकी काही नाही. फार हाल होतात. आणि नाटकाचे पण प्रयोग असतात. आता बालनाट्य जर तू म्हणलीस तर जी आपण काय राक्षसाच्या जंगलात परी वगैरे अशी जी नाटकं बघत आलो त्याचे खूप प्रयोग असतात सुट्ट्यांमध्ये. हो. मग मला असं वाटतं की मग पोरांना एन्जॉय कधी करता येणार, असं माझा विचार आहे. ज्यांना करायचं त्यांना माझा विरोध नाही, पण मी असं कोणाला सजेस्ट, किंवा मला पण अनेकदा विचारतात की कोणी लहान मूल आहे का, मला शूटसाठी हवंय, तर मी धजावत नाही त्याच्यात पडायला. कारण मला नाही वाटत लहान मुलांनी लहानपणी हे काम करावं. सो मी नाही सांगत, पण ऑफकोर्स ज्यांना इच्छा असते आणि उत्तम काम करतात लहान मुलं. काही काही करतात. म्हणजे खरंच छान काम. लहान गायक किती सुंदर गातात. म्हणजे मला वाटतं काही काही गोष्टी आपण अजाणतेपणी जास्त ऑर्गॅनिकली करू शकतो, तसं ते होतं. फक्त त्याच्यात हाल आणि कष्ट पण. आता तो लाडू म्हणून छोटा मुलगा होता आमच्या तुझ्या तुझी रंगलामध्ये, तो इतका गोड होता. आणि आमचं शूट खूप वेळ चालायचं ग. म्हणजे काय, त्या 15-15 तास तुम्ही त्या हो. छोट्या जीवाला कुठे अडकवून ठेवता, असं म्हणजे मला फार दया यायची त्याची. तो ओके असायचा हे म्हणजे मी माझंच सांगते तुला. त्याला तो एन्जॉय करायचा, त्याचे खूप लाड पण करायचे सगळे सेटवर. पण मला असं वाटायचं की ह्यांनी जरा खेळायला गेलं पाहिजे, जा बाबा, थोडासा सोडलं खेळ. पाहिजे. असं ठीक आहे. म्हणजे बालनाट्यांचा विषय निघाला म्हणून बालनाट्य ही तर म्हणजे तुला आम्ही लिहायला आवडतील का? कारण तू जर ते लिखाण करतेस त्याच्याशी कुठेतरी बालनाट्य रिलेट होऊ शकतात जर तू लिखाणात मध्ये असशील तर. बालनाट्य म्हणजे आता इंग्लिश मिडियम हे जे नाटक आहे ते बालनाट्यच म्हणता येईल म्हणजे एका अर्थी. ग्रिप्सचं नाटक आहे. आम्ही त्याला बालनाट्य म्हणत नाही, कारण बालनाट्यांमध्ये आपल्याकडे खूप फॅन्टसीज असतात जास्त करून. जादू असते, काहीतरी रहस्य असतं, महाकिल्ला, त्याचा दरवाजा उघडणार, मग ते चक्र फिरणार वगैरे, असं काही नसतं आमच्याकडे. आम्ही व्हॅल्यू बेस्ड नाटकं करतो मोस्टली. सो आम्ही त्याला ग्रिप्सची नाटकं असंच म्हणतो. आता तो एक जॉनरा असल्यासारखं झालंय. तर तशी तर मी लिहिली आहेत. अर्थ अनर्थ पण लहान मुलांनी, म्हणजे ते शाळेसाठीच ideally लिहिलेलं म्हणूनच. नाटक होतं. तर त्याच्यात तर लहान मुलांनीच कामं केली. लहान म्हणजे काय 7वी-8वीतले असेल. तर मी लिहिते. आणि मला असं वाटतं आता न्यू एज लहान मुलांचा इनोसन्सचा हे खूप बदललाय ग. म्हणजे आपल्या लहानपणी किंवा आपल्या नंतर थोड्याशा ज्या लहान मुलांमध्ये जो निरागसपणा असायचा त्याचं आता टेक्स्चर बदललंय. थोडं वाटतं ना मलाही. ही गोष्ट त्याचं टेक्स्चर notice केली. बदललंय. आणि आता मेकर्सने पण त्या टेक्स्चरशी अडॅप्ट करून केलं पाहिजे नाटक किंवा काही. ती ॲडोलसन्स नावाची सिरीज बघितलीस का तू? नाही. नेटफ्लिक्सवर आली. ती एका अशात 12-13 वर्षाच्या मुलाची गोष्ट आहे. आणि त्याचं भावविश्व आणि मी त्या वयाची असतानाचं माझं भावविश्व याच्यात इतका जास्त फरक आहे की म्हणजे आपल्याला ते समजता येणं पण थोडं कठीण आहे आता, की ते कशाचा विचार करतात, त्यांच्या जगात काय चालू असतं. त्यांना इतकं एक्सपोजर आहे ना, इतकं एक्सपोजर आहे की ते म्हणजे आपला आत्ता IQ आणि त्यांचा IQ सेम असू शकतो. खरंय. फक्त आपला विथ एक्सपिरियन्स येतो, त्यांचा विथ एक्सपोजर येतो. नाईस. तर नाईस. आवडलं मला. येस, मला एक विचार सुचलाय आज. विचार आहे. विथ एक्सपिरियन्स आणि विथ एक्सपोजर. करेक्ट. फूड फॉर थॉट. हा. तर त्याचा बालनाट्य जे करतात किंवा लहान मुलांसाठी कोणी जर काही काम करत आहे, तर आता त्या गोष्टी कन्सिडर, इट इज हाय टाइम की आपण केल्या पाहिजेत. आणि आता तू मगासपासून सगळ्या इतके शब्द वापरतेस, छान बोलतेस. मला ह्याच्यामध्ये एक तुला असं पर्सनल विचारावं असं वाटतो प्रश्न, की तू खूप पुस्तकं वाचणारी आहेस का? प्रचंड असं काही? नाही, मी खूप ऑडिओ बुक्स ऐकते. खूप नाही म्हणजे, पण बऱ्यापैकी ऐकायचा माझा प्रयत्न असतो.
मी लहानपणापासून कॅसेट्स ऐकल्यात, खूप कॅसेट्स ती ऐकल्यात. बडबड गीत, लहान मुलांच्या त्या गोष्टी, हा, छान 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 गोष्टी, गोष्टी correct. असे गुरु असे शिष्य, काय नद्यांच्या गोष्टी, म्हणींच्या गोष्टी वगैरे, हे सगळ्या कॅसेट्स मी इकडे अलुरकर नावाचे खूप जुनं दुकान होतं, आता नाहीये ते, पण तिकडे जाऊन कॅसेट खरेदी हा एक म्हणजे माझ्यासाठी इव्हेंट असायचा की वा आज मला 2 कॅसेट घेता येणार आहेत, मग कुठल्या घ्यायच्या, मग जाऊन त्याची कव्हर्स वाचायची, त्याच्यात कोणी आवाज दिलेत ते वाचायचं. आणि तेव्हा असे अशोक सराफ, प्रशांत दामले ह्यांनी सांगितलेल्या गोष्टींच्या कॅसेट्स यायच्या, तर तो आवाज कानात बसलेला असायचा. आणि आता हे लोक गोष्टी सांगणार म्हणजे त्यांची पण ती ओघवती भाषा ती पण कानावर पडायची, त्यामुळे पण झालं असेल. पण असं मी काय त्याच्यावरती विशेष कष्ट घेतलं तसं नाही. नाही, तू हे म्हणाल्यावर मलाही आठवलं की मी छान छान गोष्टींमधले कुठल्या कुठल्या कॅसेट मध्ये अशा गोष्टी होत्या. आणि हेच होतं की ते काहीतरी चिकट गुंड्या चिकट वगैरे त्या सगळ्या गोष्टी मला त्याच्यामध्ये आता रिमेंबर झाला की सुतार कुंभारला चिकटला. हे वाक्य इतकं काय काय ऐकलेलं आणि इतकं कनेक्टेड आहे हे ना. मला नाही आठवत तू काय बोलतेस. ही एक गोष्ट आहे, हेच छान छान गोष्टीच्या सिरीज मधलीच ही गोष्ट आहे. त्या कॅसेट मिळायच्या ना, त्याच मी सेम म्हणजे मला तुझे जे बोलतेस ना ते सगळं मी केलंय. आता सेम एज असल्यामुळे पण असणार आहे. आणि मी एक गोष्ट माझ्या कॅसेटमध्ये एक गोष्ट होती, त्या गोष्टीचं नाव होतं सदैव आळशी. आणि त्याच्यात अशी एक कविता होती, सदैव आळशी राहील उपाशी, कोणीच बोलणार नाही मग त्याच्याशी. आणि मला वाटलेलं ही आईने मुद्दामून मला टॉन्ट मारण्यासाठी ही कॅसेट दिलेली आहे, पण ते म्हणजे मी आळशी आहे असं मलाच उगाच वाटायचं. आहे म्हणजे थोडी, पण तेव्हा मला असं वाटायचं की हे मुद्दाम हे माझ्या विरुद्ध रचलेलं षडयंत्र आहे की ही गोष्ट ऐकून मी आळशीपणा सोडावा अशी इच्छा आहे बहुतेक पालकांची. अशा पण अनेक कॉन्टेक्स्टमुळे त्या गोष्टी अजून माझ्या लक्षात राहिल्या त्याच्यातल्या खूप. आणि त्या तेव्हाच्या गोष्टी खूप आतापर्यंत छान लक्षात येतात. म्हणजे अगदी पण आता पण युट्यूबवर असे खूप भारी 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 गोष्टी आहेत. पोरांसाठी असतं काय काय मटेरियल. म्हणजे खूप जुनी बडबड गीतं आता नव्याने युट्यूबवर 2D अॅनिमेशनच्या व्हिडिओ सकट असतात. मला तर तुला याच्यामध्ये सगळ्यात शेवटी विचारायचं की तुझ्याकडे बघून मला आजपर्यंत नेहमी वाटत आलं की तू हॅपी गो लकी या पद्धतीचीच मुलगी आहेस. आपली सुरुवात झाली तेव्हा तू म्हणालीस की दिलदोस्ती दुनियादारीमध्ये तुला काही कमेंट्स आल्यात किंवा तुला ट्रोलिंग केलंय. तू कशा पद्धतीने ट्रोलिंग हँडल करते? कारण आता ट्रोलिंग हे इतकं भयानक लेवलला असतं आणि ते काहीही असतं. आज तुला जेव्हा कोणी ट्रोल करतं तेव्हा तू कसं हँडल करते किंवा तू कमेंट्स वाचतेस का? काय तुझ्या रिॲक्शन्स असतात त्याच्यावर? आता एक सगळ्या व्हिडिओजवरच्या नाही वाचतात. आता काही काही जे मिलियन्स मध्ये जातात व्हिडिओज त्याला खूप कमेंट्स येतात, त्या नाही सगळ्या वाचतायत. मग मी कधी कधी फक्त लाईक करते कमेंट्स, कारण मला ते काहीतरी इंटरॅक्शन पाहिजे, जे ऑडियन्स माझ्याशी बोलतात त्यांच्याशी असं वाटतं. म्हणून कधी कधी अति कमेंट्स असल्या तर मी वाचत नाही, पण अनेकदा वाचते, असं नाही की वाचत नाही. आणि मला एवढं ट्रोलिंग नाही झालंय अगं. म्हणजे निगेटिव्ह कमेंट्स आल्यावर तू कशा पद्धतीने ते हँडल करतेस? काय हँडल करायचंय त्याच्यात? किंवा काय रिप्लाय देतेस? कारण काही जण होतात की प्रचंड नर्व्हस होतात की हे का आलं असेल ना, ह्याचं रिझन काय? मी तुला सांगू का, आता ही जी कमेंट आली होती साली थर्ड क्लास PU वाली, तेव्हा मी झाले होते नर्वस, कारण तेव्हा इतकं नवीन होतं ना सोशल मीडिया, आणि हे ट्रोलिंग बिलिंग तर काही शब्द पण नव्हते तेव्हा. पण ते ह्या लोकांनी इतकं स्पोर्टिंगली घेतलंय, म्हणजे मला चिडवायला लागले ते, ही साली थर्ड क्लास PU आली वगैरे असं मला ते बोलायला लागले. आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की अच्छा हे चिल आहे, हे एवढं गंभीर नाहीये जेवढं मी याचा विचार करते. सो त्यांच्यामुळे पण मी ते कॅज्युअली घेऊ शकले. आणि ती सुरुवात असल्यामुळे मला नंतर त्याचं काही फार वाटणं कमी झाला. करतात खूप नॅस्टी कमेंट्स, ऍक्च्युली करतात, खूप नॅस्टी कमेंट्स करतात. खूप हिंमत वाढते ना, चेहरा दिसत नसतो आपला तेव्हा. खरंय. काही काही जण खूप अश्लील काहीतरी लिहितात, तेव्हा मी ते डिलीट करून टाकते, त्या व्यक्तीला ब्लॉक करते. दॅट्स इट. अजून काय करू शकतो? पण तू लोड नाही घेत त्याचं काहीच? मला येत नाही लोड. म्हणजे इट रिअली डिपेंड्स अपॉन समोरचा माझ्याबद्दल काय विचार करतो ह्याचा तुम्हाला किती फरक पडतो. ओव्हरऑलच नुसतं सोशल मीडियावर नाही, एरवीच. की आता माझ्या आईचं असं हे खूप वेगळं आहे. तिने कुठली अशी कमेंट वाचली तर ती पॅनिक होते लगेच. पण मला नाही फरक पडत, कारण ती मेंटॅलिटी मधला तो फरक आहे. आता एकदा तुम्ही ठरवलंत ना की प्रत्येकाला त्याचं डोकं आहे, त्याला विचार करण्याची मुभा आहे, आपला स्वतंत्र देश आहे, प्रत्येकाला काय फ्रीडम ऑफ स्पीच आहे, ते बोलणार.
जे न करता बोलतात ना त्यांच्या बोलण्याला आपण किती महत्व द्यायचं आणि काय होणार आहे त्याने. सो ट्रू. त्यामुळे मला एवढं खरंच नाही का. आणि म्हणजे मी आभार मानते हे माझ्या बाबतीत आहे त्याचे, की मला नाही फरक पडत खरंच समोरचा मला काय बोलतोय. बोलतोय, काय विचार करतोय वगैरे. मला वाटतं हा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे की आपण आपलं आयुष्य जसं सरळ मार्गी जगतो तसं जगा, आणि कोण काय बोलतंय याची जास्त पर्वा करायला नको, की वाईट वाटलंय बापरे आता काय. ठीक आहे, आहेत लोक बोलणार आहेत. आणि आता जर क्रिएटिव्ह काही क्रिटिसिझम असेल ना तर हम्म. मी पण ते वाचते. म्हणजे हम्म. मला तुम्ही मुद्द्याचं बोलताय ना, मग मी ते वाचते आणि मी त्याच्यावर विचार पण करते आणि मला ते पटलं तर मी त्याला रिस्पॉन्ड पण करते की बरोबर बोललात तुम्ही, मी पुढच्या वेळी काळजी घेईन. हे पण मी करते. पण मला असं होतं की तुम्ही मुद्द्याचं बोला. भंकस करायला लागला तर मला वेळ नाही यार. मग बोला, तुम्हाला काय बोलायचं ते बोला. तुझ्या ओव्हरऑल सगळ्या बोलण्यावरून मला एकच वाटतं की कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, आणि तू त्यांना म्हणते ओके तुम्ही बोला, मी माझं काम करणार आहे. तुम्ही काही करा. म्हणजे त्यात असा विचारही नाही करायला लागत आता मला की तुम्ही काही बोला, मी माझं काम करते. ते आता अनाहूतपणे होतच होतं. राहतं. मला वाटतं असंच सगळं तुझा कामाचा फ्लो आहे ना, तो अशाच पद्धतीने आयुष्यभर सुरू राहू दे, की अनेक कामं तुझ्याकडून अशी घडत राहू देत, अशी हा. अनाहूतपणे. बस घडत राहू दे, हेच घडत राहू दे, घडत राहू एवढंच दे, असतं हा. यार. तुमच्या हातात काही नसतं. तुम्ही म्हणजे मीच जरी आतापर्यंत काही लिहिलं वगैरे असेल ना, मला त्याचं म्हणजे क्रेडिट माझं आहे की नाही त्याच्याबद्दल मी पूर्णपणे साशंक आहे. मला माहित नाही ते क्रेडिट माझंच आहे का, ते घडून आलेलं जे आहे ते आहे. आणि फक्त ते घडण्यासारखे मला अनुभव येत राहोत, मी एनरिच होत राहो, मी Correct. विचार तेवढा माझ्याकडून होत राहो, मी गोष्टी बघायला मला मिळत राहो, एवढीच प्रार्थना आपण करू शकतो. डेफिनेटली. आणि तुझं जे म्हणते त्या सगळ्या गोष्टींना आपण तथास्तू म्हणूयात, असं मी म्हणेन, की तुला सगळं मिळवायचं, तुला हवं येतंय. आणि तुझ्याशी बोलताना मला छान वाटलं, कारण मला एकदम ते 90s किड्स आहेत ना, त्या सगळ्या कनेक्ट असणाऱ्या गोष्टी. हा, अरे हे मी पण केलेलं आहे, असं मला पण आवडतं, मला पण जंक फूड आवडतं. अरे. ह्या सगळ्या जंक गोष्टी फूड तर आपल्याला आवडतं, पण सगळेच आज हे मान्य करूया की आपल्याला कचरा खायला आवडतो. इट्स ओके. इट्स ओके. प्रमाणात आपण कन्झ्युम करणं ठीक आहे, चला ओके. म्हणजे आणि ह्या अनेक गोष्टींची उकल यामध्ये झाली, आणि मला स्वतःला छान मजा वाटली की गप्पा म्हणजे अशा गप्पा झाल्या, अशा काही ठरवून हा प्रश्न तो प्रश्न हा. तो प्रश्न न हा, होता. ते मला जरा ते मला खूप छान वाटलं, आणि मला वाटतं की हे सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा डेफिनेटली अपील झालं असेल. अगदीच घरगुती गप्पा झाल्यासारख्या बसल्यात, आम्ही बसलो पण तशाच पद्धतीने आहोत. त्यामुळे मजा आली. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे नक्की आम्हाला सांगा. तुमचे अभिप्राय आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. आणि हो, तुम्हाला राधनीकडून काही गिफ्ट हवं असेल तर त्याचे सगळे डिटेल्स आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्यामुळे डेफिनेटली तुमच्या आवडीच्या लोकांना तुमच्या आवडीच्या भेटवस्तू नक्की द्या. पुन्हा एकदा सांगते की अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद.